Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. नमस्कार. रविवार 6 डिसेंबर 2020. इंग्रजी पाठ क्रमांक 3. इंग्रजी भाषा, संख्या आणि उच्चार. सुप्रभात. गुड मॉर्निंग. टुडे Sunday 6th December 2020. Lesson number 3. English lesson number 3. English language, alphabets, numbers and its pronunciations. तर मित्र हो, मागील पाठात आपण इंग्रजी भाषेचे मुळाक्षर आणि त्यांचे उच्चार हे पहिल्या पाठात पाहिलं होतं अर्थात, आणि दुसऱ्या पाठात आपण इंग्रजी भाषा आणि त्यातील मुळाक्षरांबरोबर संख्या पाहिली होती. आता आज आपण संख्येबरोबर क्रमवाचक संख्या पाहणार आहोत. फ्रेंड्स, in first lesson we had studied on the alphabets of English language and its pronunciations, and last lesson we learned about the English language alphabets and numbers, and today we are in third lesson of English language, numbers and ordinal numbers. तर मित्र हो, पहिल्या 2 भागाचा मी तुम्हाला आता अंदाज दिला. मागील भागात मी संख्या म्हणजे नंबर्स तुम्हाला सांगितले होते, त्यांच्या स्पेलिंगसहित, अक्षर जुळणीसहित सांगितले होते आणि त्यांचे उच्चार सांगितले होते. पण तुम्हाला हे 1 ते 100 संख्या सांगितली होती. पण आज आपण क्रमवाचक संख्या कशाला म्हणतात ते पाहणार आहोत. मागील भागात केवळ संख्या बघितली, आज आपण क्रमवाचक संख्या पाहणार आहोत. आता क्रमवाचक संख्या म्हणजे काय? पहिल्यांदा संख्या म्हणजे नंबर्स, NUMBERS. मी मागच्या वेळेस तुम्हाला हे सांगायला विसरलो. संख्या म्हणजे नंबर्स, NUMBERS, नंबर्स. आणि अर्थात फिगर, FIGURE, फिगर म्हणजे पण संख्या, पण ती संख्या आकड्यामध्ये, अंकात. अंक, फिगर म्हणजे अंक, आकृती, शरीराची ठेवण आणि एक मोठी व्यक्ती, असे अनेक अर्थ होत असले तरी आपल्याला संख्येच्या संदर्भात फक्त आकडा किंवा अंक एवढंच लक्षात ठेवायचं फिगर म्हणजे. आणि त्याचप्रमाणे नंबर्स म्हणजे संख्या, अर्थात ही संख्या आकड्यात असो अथवा शब्दात असो. पण मी तुम्हाला शब्दात बाबतीत मागच्या पाठात सांगितलं होतं. आता आजच्या पाठात क्रमवाचक संख्या काय असते, कशाला म्हणतात ते सांगणार आहे. पण तत्पूर्वी पुनश्च एकदा मला पुनरावृत्ती करू द्या अल्फाबेट A to Z यांच्या उच्चारांची. टुडे in this third lesson we have to look into the ordinal numbers. Last time we had looked in numbers. What is ordinal numbers? Ordinal numbers is known as क्रमवाचक संख्या. This can be in word or figure. Figure you will write on your own, but in words I will explain you
सॉरी. संख्येबाबत आज शब्दात मी पाहिले तुम्हाला सांगितलं आहे. आज तुम्हाला मी क्रमसंख्येबाबत सांगणार आहे, पण तत्पूर्वी मुळाक्षर ए टू झेडच्या उच्चारांबाबत मला पुनश्च एक वार पुनरावृत्ती करायची आहे. त्या कृपया तुम्ही लक्ष द्या, कारण तुमच्यापैकी कोणीही मला आपले ए टू झेड उच्चार अथवा संख्येबाबत पण उच्चार बोलून दाखवले नाहीत. एकानेही क्लिप टाकलेली नाही. मला ह्याचं दुःख आहे, कारण तुम्ही तुमची खात्री करून का घेत नाही की तुमचे उच्चार बरोबर आहेत की नाहीत. मला उच्चार परफेक्ट हवेत. आय वॉन्ट युअर प्रोनाऊन्सिएशन्स परफेक्ट. वाय डिड नॉट वन ऑफ यू spoke in voice clip about the A to Z alphabets as well as numbers. तर ठीक आहे, आता मी A to Z परत एकदा बोलून दाखवतो, त्याच्याकडे लक्ष द्या. प्लीज पे अटेन्शन टू द अल्फाबेट्स. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. लक्ष द्या प्रामुख्याने, मी वाय म्हटलेलं आहे. आपल्यापैकी बरेच लोक वाय म्हणतात. तर वाय म्हटल्याने काय अर्थ होतो, तेव्हा वाय म्हणायचं नाही, वाय म्हणायला पाहिजे. यन म्हणायचं नाही. हे पुनश्च मी तुम्हाला रिमाइंड करतो. ठीक आहे. आता संख्येकडे मी तुम्हाला 1 to 100 म्हणजे 1 ते 100 संख्या शब्दात सांगितलेली आहे. स्पेलिंग सांगितलेले आहेत. त्यांचे उच्चार तुम्हाला माहीत आहेत. तर ज्याला शंका असेल त्याने अवश्य व्हॉईस क्लिप टाकून माझ्याकडून खात्री करून घ्या. तरी पण मी एकदा म्हणून जातो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि बाकी पुढचे 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. अच्छा, आता ही झाली संख्या. आता क्रमवाचक संख्या कुठली? तर 1 ही संख्या आहे आणि पहिला ही क्रमवाचक संख्या झाली. 1 इज अ नंबर अँड फर्स्ट इज ऑर्डिनल नंबर. क्रमवाचक म्हणजे ऑर्डिनल, ORDINAL. त्याचप्रमाणे 2 2, सेकंड SECOND सेकंड दुसरा. 3 3, थर्ड तिसरा THIRD थर्ड. 4 4, फोर्थ चौथा. FOURTH फोर्थ. आता इथून पुढे फोर्थपासून पुढे 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th, 11th, 12th, 13th, 14th, 15th, 16th, 17th, 18th, 19th, 20th. म्हणजे इथून पुढे तुम्हाला 99पर्यंत TH लावायचं आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. अर्थात 50च्या ऐवजी TIETH लागणार, TY लागतं. TIETH 20thच्या ऐवजी TIETH 30th TIETH. म्हणजे अशा पद्धतीने ती स्पेलिंग असणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं. म्हणजे ह्याला म्हणतात क्रमवाचक संख्या, ऑर्डिनल नंबर्स. आणि हे तुम्हाला परफेक्ट आलं पाहिजे, उच्चार आलं पाहिजे. त्याचप्रमाणे
वन हा एक आहे, तसा वन्स ONCE वन्स म्हणजे एकदा. दोन TWO2 म्हणजे दोन, ट्वाईस म्हणजे दोनदा, TWICE ट्वाईस दोनदा. THREE म्हणजे तीन, थ्राईस THRICE थ्राईस म्हणजे तीनदा. आता इथून पुढे फोरपासून फोर्स वगैरे नाही होणार, म्हणजे वन्स ट्वाईस थ्राईस झाले. पण फोरपासून 4 टाइम्स, 5 टाइम्स, 6 टाइम्स, 7 टाइम्स, 8 टाइम्स, 9 टाइम्स, 10 टाइम्स, म्हणजे जो आकडा असेल त्याच्या पुढे टाइम्स लागणार. आलं का लक्षात? आणि 100ला 100 टाइम्सच लागणार. आलं का लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने ही क्रमवाचक संख्या म्हणजे ऑर्डिनल नंबर्स तुम्हाला आले पाहिजे. नंबर म्हणजे संख्या, ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक, फिगर म्हणजे अंक. लक्षात घ्या, फिगर म्हणजे अंक. इतर अर्थही आहेत, पण त्या त्या ठिकाणी ते घ्यायचे, इथे अंक म्हणून घ्यायचं. तेव्हा अशा पद्धतीने तुम्हाला हा इंग्रजीचा पाठ तिसरा मी घेतलेला आहे. तुम्हाला असं वाटत असेल की काय सर, हे काय आम्हाला घेताय, हे साधं आहे, आम्हाला येतं. यू मे बी थिंकिंग दॅट what you are taking, all this is very simple, we know it very well. बरोबर आहे, तुम्हाला हे माहीत आहे. प्रश्न मी अगोदर सांगितलं होतं, तुम्हाला मी माहीत असलेलंच घेणार आहे. पण ते योग्य पद्धतीने तुमच्याकडून होतं आहे की नाही, तुम्हाला माहीत आहे की नाही, हे मला पाहायचं आहे आणि मला ते तुम्हाला करून घ्यायचं आहे. I want to know whether know it properly. I know you know it, but you must know it properly and want you to do it properly. आणि त्यामुळे मी ते हे घेतोय. तेव्हा बी केअरफुल अबाउट द प्रोनाऊन्सिएशन्स. उच्चारांबाबत काळजी घ्या. उच्चारांवरच सर्व आहे. आणि तुमचे जेव्हा उच्चार व्यवस्थित होतील, तुमचे जेव्हा उच्चार चांगले व्हायला लागतील, तेव्हा मी तुमचे पुढील पाठ इंग्रजी कसं बोलायचं ते घेणार आहे. पण तरी देखील अजून त्याला तुम्हाला प्राथमिक गोष्टी, उच्चार, आकडे, अंक, संख्या, हे सगळं आलं पाहिजे. वार, महिने, आणि त्यानंतर तुम्हाला मी इंग्रजी बोलण्याचे पाठ सुरू करणार आहे. कदाचित वी विल स्पीक इंग्लिश या नावाने आपण पाठ सुरू करू. तोपर्यंत आजवर इथेच थांबतो. टिल देन बेटर टू स्टॉप हिअर टुडे ओनली. बाय बाय. नमस्कार.